आज या विशालनगर येथे प्रतिभा निकेतन माध्यमिक शाळा या शाळेमध्ये आमचे लाडके आपले दाजी बंडू पावडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यानिमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थिती सर्व भागाचे विद्यार्थी सर्व शिक्षक त्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे बाळासाहेब पावडे, अनिलराव पावडे तसेच संतोष बारसावडे सर्व पदाधिकारी या भागाचे संकेत कार्यकर्ता तसेच सर्वांना सांगू इच्छितो की आज आमचे दाजी बंडू पावडे यांचा वाढदिवस आहे। त्या निमित्ताने या शाळेमध्ये शालेय साहित्यिक वाटप आयोजित केलेले आहे। त्या निमित्ताने मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे शुभेच्छा देण्यासाठी। तसेच त्यांनी आज दिवसभर वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम उपस्थित केलेले आहेत। त्या निमित्ताने चांगले उपक्रम बॅनरबाजी न करता म्हणजे शो न करता आज साध्यापणामध्ये त्यांनी बंडू पावडेने यांनी आज त्यांच्या एक विद्यार्थ्यांना साहित्यिक वाटप आजच्या घडीला शाळा सुरू झालेली आहे। त्या निमित्ताने त्यांनी जी वस्तू दिली साहित्यिक शाली त्या निमित्ताने खूप चांगली गोष्ट आहे। आज विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्या फायद्याची वस्तू आहे आणि त्यांचं कौतुक करतो बंडूदाजी पावडेचं यांचं की चांगला उपक्रम आहे। तसेच झाडं लावण्याचा सुद्धा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज त्यांच्या इच्छा जे मनातले आहेत ते 100% पूर्ण होतील। या निमित्ताने तुळजामाता भवानी यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना शुभेच्छा देतो। आमचे बंधू नितीश उर्फ बंडू पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या मित्र परिवाराने कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे। नेरली कुष्ठधाम येथे अन्नदान वाटप झालेलं आहे आणि प्रज्ञा निकेतन शाळेमध्ये मुन्नाभाऊ पावडे यांच्याकडून पण एक कार्यक्रम झालेला आहे आणि माझ्या सर्व मित्र परिवाराकडून मी बंडूभाऊ पावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। आज आमचे छोटे बंधू निकेश भाऊ पावडे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रमानिमित्त आज सकाळी पहिला कार्यक्रम हा नेरली कुटलाम येथील वयोवृद्ध जे लोक होते त्यांना फळ चहा फराळ व फळ वाटपाचा कार्यक्रम केला। लागली दुसरा कार्यक्रम आपल्या भागातील विशालनगरातील प्रज्ञा निकेतन शाळा देशमुखताई इथे सहकारी इथे शिक्षक वृंद यांच्या सगळ्यांचा अट्टहास होता की बाबा आमच्या शाळेकडे थोडं लक्ष असू द्या, काहीतरी असं आणि विद्यार्थी गरीब सर्वसामान्य विद्यार्थी शिकतात या अनुषंगाने आपलंही काही देणे लागते। या अनुषंगानं निकेश बंडूभाऊ पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त बंडूभाऊ पावडे भविष्यामध्ये याच वार्डामधून इलेक्शनला उभा राहणार आहेत। सर्वांना एक विनंती आहे की जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर असा होतकरू व कर्तव्यदक्ष माणूस भविष्यामध्ये तुमच्या कामी पडेल व आपल्या वार्डातील प्रभागाचे शाळेच्या विकासाचे कामं असतील हेही कामं होतील। या अनुषंगाने आज आपल्या देशमुखताईच्या सांगण्यावरून आज आपल्या शाळेत कार्यक्रम घेतला। देशमुखताई तुम्हाला शासन करतो की भविष्यामध्ये बंडू आपल्या सोबत आहे। यावेळेस तुम्ही तुमचं सगळे सहकार्य ठेवा। भविष्यामध्ये आपल्या शाळेचं फ्लोअर ब्लॉकचं काम असेल, गट्टू असेल, कोणते शालेय साहित्य तुम्हाला शैक्षणिक जे काही कोणतं लागेल आम्ही आमच्यापर्यंत पुरवतो। आता तुम्हाला आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे की काम करतो। आता निकेश पावडे यांचे आज दुपारी एक वृक्षारोपण कार्यक्रम आहे। संध्याकाळी रात्री छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणवाडी येथे एक मोठा भव्यदिव्य कार्यक्रम असून रात्री 8 वाजता माझ्या स्वतःचे बाळासाहेब पावडे माझ्या स्वतःच्या फार्म हाऊसला एक मोठा जय्यत कार्यक्रम स्नेह भोजनाचा कार्यक्रम सर्व तालुक्यातील कार्यकर्ते व गावातील विद्यार्थी मित्र व युवा पिढी यांसाठी ठेवलेला आहे। भविष्यामध्ये निकेश भाऊ यांना मी विनंती करतो की आज जे तुमची ऊर्जा आहे हीच ऊर्जा कायम ठेवून आपण समाजरूपी काहीतरी कामं करा व समाजाला काहीतरी आपल्याकडून देणे लागते। वाढदिवसानिमित्त अतिशय चांगला उपक्रम राबवला याबद्दल निकेश भाऊ व त्यांच्या सर्व मित्रमंडळींचे हार्दिक आभार व्यक्त करतो व शाश्वत आम्ही निकेश भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। निकेश भाऊ तुम्ही या प्रभागात असो तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करा। तुम्हाला एक सगळ्यासमोर असं सांगतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत व भविष्यामध्ये तुम्हाला गुलाल उधळणार व भविष्यामध्ये तुम्ही लोकहिताची कामं करणार यात मात्र शंका नाही। हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व पुनस्व माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे व सर्व त्यांच्या मित्रपरिवारातर्फे व या शाळेतर्फे शाळेच्या वृंदातर्फे निकेश भाऊ यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो।